एक्स्ट्रा प्लेअर प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. एक एक्स्ट्रा प्लेअर गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे. ओंकार तरी सुद्धा प्लीज आपण थोडी खात्री घ्यायची आहे. येस, थँक्यू सर. ओंकार मात्र गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. इथे मात्र 15 चेंडूचा खेळ, 3 षटकांचा खेळ मात्र इथे मात्र राहणार आहे. इमर्जन्सीचा मैदान बादशाह पहिल्या चेंडूला मात्र पहा, इथे मात्र सीमा पार झालाय. स्टेट द ग्राउंड, इथे मात्र आलाय मोठा षटकार, बिग आणि बॅट मधून पहिले बॅट मात्र तळपले. इथे मात्र आता गरजतोय म्हणजे कौस्तुक मात्र दाखवून दिलाय. आता या ठिकाणी सेमीफायनलचा सामना, या सेमीफायनल मध्ये मोठा हा प्रहार पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली गगनचुंबी षटकार. हो, या ठिकाणी पाहिलं तर कवाच्या दिशेने आपण जमिनीला मात्र गुदगुल्या चेंडू मात्र शेत हातामध्ये एकच धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. हो, अजून एक परंतु हातामध्ये जाऊन विसावतोय, तो सेल टिपतोय आणि इथे मात्र फलंदाजीचा खेळ समाप्त होतोय. तो फलंदाज आहे म्हणजे रमेशला मात्र बॅक टू डगआउटला परतावं लागतंय माघारी. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. कोण चाललाय तर सौरभ मात्र या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जावाचं समजा आपण पाहतोय. येस, ऍब्सोल्युटली सेमीफायनलचा सामना, चित्त थरार क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीसाठी आता मात्र पाहतोय. 6:25 मिनिटं देखील झालेली आहेत आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी, लिप्त घेण्यासाठी घर बसल्या रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह माध्यमातून प्रत्येक क्षण खड्यानखडा, माती आणि इथले निसर्गाचं रम्य वातावरण, प्रत्येक दृश्य टिपत आहेत ते म्हणजे आपले सौरभ सर. बाईक चला चातुर लोंबी अर्थात ओंकार वेरेशनचा बादशाह पहिला चेंडू अंबर फेकते तो सडक चाहे उडान केले. वाईड टू द शॉट, चेंडू गेला सीमा पार, आउट ऑफ द पार्क. इथे मात्र दाखवून दिले ज्या वेळी याची चर्चा झाली ना, पहिल्याच चेंडू पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट, याची खासियत आहे. म्हणून रिव्हर्सचा बादशाह 360 डिग्रीचा काय करता काय 360 डिग्रीचा त्याची ओळख मात्र शाप सोडले. आफ्रिकन खिलाडी एबी डिविलियर्स घुटने टेकर तमाशा देख की दुनिया में आज का स्वागत है मतलब सौरभ याचं. धाव संख्या पाहिली तर या ठिकाणी जाऊन पोहोचले 13 वरती जाऊन पोहोचले. नामुमकिन को मुमकिन बनाने का नाम दूसरा सौरभ. पूर्ण नाव काय दोस्त मिस्टर? पूर्ण नाव काय? सौरभ सुर्वे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये मात्र हे दाखवून देत आहे. पुण्याच्या गॅपमध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताकदीच्या जोरावरती होतोय. आणि इथे मात्र काय घडतंय, काय घडलंय पहा. धावचीच्या स्वरूपात संधी मिळाली आहे, त्या संधीचं मात्र इथे त्या क्षेत्ररक्षकाने सोनं केलंय. 100% एफर्ट दिलेत आणि इथे मात्र तो फलंदाज बॅक टू डगआउट कौस्तुभला परतावं लागते. ओपनिंग पेअर मधला हा पहिला हिरा, गोल्डन डकचा शिकार. जबरदस्ती खेळली, फॅब्युलस खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरेख पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरोखर सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्वपूर्ण आणि दर्जेदार पद्धतीची ही स्पर्धा या मैदानाच्या आतमध्ये रंगले. झाडं झोपे सुद्धा या ठिकाणी शांत झाले. हा खेळचा सुद्धा देखील नैसर्गिक वातावरणामध्ये हा खेळ कोकणाच्या भूभागामध्ये आपण पाहतोय. पेंगी या ठिकाणी मात्र आपण खेळ हा रंगतोय सेमीफायनलचा. जरा फास्ट करायचंय. या ठिकाणी पूल केलाय, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे
कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू मारलाय, एकच धाव अर्जित होते, एका धावांची धावसंख्या 15 वरते. पहिलं षटक दुसरं षटक प्रगतीपर्यंत जाताना शुभमला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र अजून अजून एक काही मोठा फटका पाहायला मिळणार का हे पाहायचं आहे. अजून एक मोठा फटका निश्चित या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील आहे, परंतु या ठिकाणी मिशन होतोय. परफेक्ट मात्र या ठिकाणी चेंडू बॅटला संपर्कात मध्ये आला नाहीये आणि इथे मात्र छोटा देहाचा सौरभ मात्र थोडासा बीट होऊन मात्र नॉन स्ट्राईकला परततोय आणि स्ट्राईकला मात्र आता इथे फलंदाज आहे तो तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तेजस मात्र त्या ताकदीचा देहाचा हा तो फलंदाज आहे. तर धाव मिळते का? येस, या ठिकाणी सांगतायत परफेक्ट म्हणजे हेरले पंचाने पहिल्या स्टंपवरतून तो चेंडू निघून जातोय आणि स्पेल चेंडूची सांगता होते. वेगवान 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 चेंडू, या चेंडूची खूप सुरेख सांगता होते या ठिकाणी. तेजसला मात्र इथून बीट करून सोडले निश्चित निश्चित. एक तेरी तो एक मेरी एक कहाणी मैदानाच्या आतमध्ये घडते. अजून एक अवांतर धाव, अजून एक अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर पडते. दुसरं षटक हे प्रगती पदक चालत असताना धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. हो अजून एक मोठा फटका आलाय ज्याची तेजसला आपण बाजूने गरज होती. त्या बॅग मधून आलाय मोठा फटका. अभी तो झाके है, दोस्त अभी पिक्चर अभी बाकी है आणि फायनलचा सामना रंगणार आहे या ठिकाणी. आणि इथे मात्र तेजसने मात्र दाखवून दिले, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 23 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक क्रमांक मात्र इथे संपले. आता मात्र तिसऱ्या षटक क्रमांकावरती वैयक्तिक कोट्यामधून पहिलं षटक आणि सांघिक कोट्यामधून तिसरं षटक सौरभ मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय. 23 धावसंख्या सेमीफायनल मध्ये जोर प्रॅक्टिस या मैदानाची खूप मेहनत आपल्या मैदानाच्या आतमध्ये दिसते या ठिकाणी. वारंवार मैदानाचा खरोखर आजचा किताब मात्र कोण नेणार, कोण जिंकणार, फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार पाहतोय आपण. रानपरवाडी की राम जानकी गावकडी, रानपरवाडी की राम जानकी गावकडी ही चर्चा मात्र आता इथे असणार आहे. करायचंय चला, वेळ अजून आपल्याला अजून खूप खूप काही अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. 6:30 वाजून घेत. हो मेहनत 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 आहे, परंतु चेंडू सीमापार जाईल का इथे भाग मिल्का भाग ही कहाणी मैदानाच्या आतमध्ये. सूरज मात्र पळतो या ठिकाणी मात्र काय कहाणी आहे मैदानाच्या आतमध्ये. रंगत सामना रंगतोय आणि सौरभ नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. याचा ऍब्सोल्युटली तोबा काय गेलं मैदानाच्या आतमध्ये. सौरभ मात्र खरोखर त्या ठिकाणी फायनलच्या दिशेने चेंडू पटकवला, परंतु चेंडू पकडून जमिनीवरती धारामध्ये पडला आणि पडल्यानंतर त्या दिशेने उठला परंतु धावा सुटला आणि इथे मात्र 3 धावा अर्जित केल्या. 3 धावांची धावसंख्या पाहिली तर खरोखर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो 26 मध्ये जाऊन पोहोचले. 26 1 लॉस 2 लॉस. सुरेख मात्र या सेमीफायनल मध्ये रंगीत सामन्यामध्ये मजा आणली आहे. या ठिकाणी मात्र घाई केली परंतु यष्टीरक्षकाने प्रॉपर स्टंप वरती मात्र या ठिकाणी चेंडू आदळला आणि इथे सौरभ नावाचं वादळ शांत झाले. आता मात्र गोल्डन डकचा या ठिकाणी शिकार होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. केतन एक टेनिस विश्वामध्ये केतन मात्रे आणि इथे मात्र पाहतोय आपण केतन सुर्वे हे मात्र आता या मैदानाचे वादळ पाहिजे. धावसंख्या आहे 26 वरती जाऊन पोहोचली. तिसरं षटक या सौरभला मात्र सौरभ नावाचं वादळ गुंगावत असताना पहिले खूप सुरेख पद्धतीची फलंदाजी केले. यासाठी जोरदार डगावटमधून टाळ्यांचा गजर होतोय सौरभसाठी. आता मात्र पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये काहूर माजवायला गेले ते म्हणजे केतन नावाचं वादळ.
धावसंख्या 26 वरती आहे. दोनचा मोबाईल पाहिलं तर खरोखरच सुसाटने वेगवान फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र इथे सौरभने कमबॅक केलाय. येस, ऍब्सोल्युटली या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय आणि शून्याचा चष्मा घालून मात्र खेतर मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. धावसंख्या 26 वरती स्थिरावले. अंधार मात्र आता या ठिकाणी येताना दिसतोय. निश्चितच बांधार आपण बॅट्समन नेम विराटला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि खरोखर इथून मात्र सामना थोडासा ओळखतो, थोडासा स्टॉप झाल्यानंतर टॉनिक मात्र एकदम देऊन गेलाय मध्ये सौरभ, परंतु पाहिलं तर खरोखर सौरभच्या खेळीमध्ये एक वेगळी क्रांती पाहायला मिळाली. आता मात्र दुसरा सौरभ गोलंदाज स्ट्राईक मध्ये त्यांनी मात्र कमबॅक केलाय आणि इथे मात्र त्या सौरभचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या अर्थाने पाहिलं तर ह्या सामन्याला थोडंसं आपण रनांचा स्टॉप मात्र करून ठेवला इथे आणि इथे मात्र पाहिलं तर बघा काय वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजाचं परिवर्तन खराबपैकी इथे मात्र विकेटच्या स्वरूपात धावची विकेट मात्र दिले, परंतु थोडीशी फेकी खराब झाली होती. सर धावसंख्या आता मात्र याची नव्हती किती आली. एक धावमध्ये दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करायला गेले होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आणि या चेंडू मधला सेमीफायनल मधला पहिल्या इनिंग मधला हा लास्ट चेंडू असणार आहे सौरभ याचा. अक्षयला पाहतोय. अखेरचा चेंडू अक्षय हा फेस करणार आहे सौरभ याचा. सौरभ याने चांगली गोलंदाजी केली. सर याने पाहिलं सौरभ सर पाहिलं तर खरोखर खूप सुरेख गोलंदाज आहे. 4 रन दिलेत आणि इथे मात्र 3 विकेट मात्र मिळवल्यात. कौतुक करावं लागेल सौरभ याचं. आणि सौरभ माझे आजच्या दिवसामध्ये माझ्या कानांमध्ये पोहोचलेल्या नावांचं गुंगावत आहे सौरभ सर. पण सौरभने चांगला कमबॅक केलाय सर. हो या ठिकाणी मिडल एज लागले नाहीये, परंतु या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू आहे. 2 धावा अर्जित कंप्लीट पूर्ण पार. स्टॉप झालाय केली ते मात्र सेमीफायनलचा पहिला इनिंग मात्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वरती आणि इथे मात्र आठवण करून दिली आहे ती म्हणजे कोणाची की जो आयुष्यामध्ये कधी गेला नाही फेल, त्याचं नाव आहे क्रिस गेल. कारण का पहिल्या हंगामामध्ये इंटरनॅशनल IPL मध्ये ज्या वेळी तो आला होता ना तर काहून माजवलं होतं. 30 चेंडूमध्ये 100 धावा लगावल्या होत्या आणि आता मात्र तुम्हाला 15 चेंडू आणि 30 धावांचा लक्ष वेधित करायचं आहे. चेतन सर सेमीफायनल मधला पहिल्या या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळ संपुष्टात आलाय. आता सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंगच्या बाजूला आपण वळूया आणि इथून मात्र या 15 चेंडू नंतर मात्र आपण या क्रिकेटच्या मैदानावरती हा क्रिकेटचा महासंग्राम मध्ये जो आपण पाहणार आहोत तिथे क्रिकेटच्या सेलिब्रेशन मध्ये तो क्रिकेटचा महासंग्राम मध्ये अंतिम क्षणामधला फायनलचा सामना या मैदानामध्ये थोड्या क्षणामध्ये आपण पाहणार आहोत. स्पीडअप करायचं आहे मनाबाई प्लीज. आपण आपल्या घड्याळाकडे लक्ष द्यायचं आहे. सेमीफायनलचा सामना मात्र आता 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा आहे आणि 20 मिनिटं म्हणजे 7 वाजणार. त्यानंतर आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे. थोडंसं आपण वेळेअभावी हा सामन्याला चालू करायचा आहे. यासाठी तुम्ही दक्षता घ्यायची आहे. मनाबाई आणि लेग अंपायर प्लीज सर आपण देखील तेवढी काळजी घ्यायची आणि फास्ट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे ही सूचना आहे. याही जोडीची चर्चा राहिली पहिल्या दिवशी. आज देखील पाहायचंय सेमीफायनल मध्ये कोणत्या केंद्रबिंदूकडे यांचं लक्ष असू शकतं आणि हे केंद्रबिंदू स्वप्नात उतरवायचं आहे. कारण की आपल्याला पाठलाग करायचं 15 चेंडू आणि
30 धावा. लेट्स स्टार्ट नाउ. गेम सुरुवात करायची आहे. अक्षय आणि सौरभ मैदानाच्या आतमध्ये काहूर मैदानासाठी म्हणजे पाहतोय की अर्थात 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले. सेमीफायनलचा सामना हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी इथे मात्र चालू होतोय. डॉक्टर गोखले बेनगी मैदान मला पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू होता परंतु जमिनीला गुडगुडला करत कवच्या दिशेने चेंडू येतोय. त्यावेळी क्षेत्ररक्षक तैना 2 परंतु 1च धाव मिळाले. संत माही हे स्वयंसेवक आयोजकांकडून सूचना येते की आपण लाईनच्या दिशेने सर्वात त्या ठिकाणी तयार राहायचंय. अंधाराच्या वेळी आपण पाहतोय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाय तोपर्यंत चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्वरित लगेच द्यायचा आहे. टाइम वाचणार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. चतुर चालाक लोंबी ज्याला म्हटलं जातं परंतु इथे मिळतंय तर काय, इथे मिळतंय 4 धावा आणि 4 धावांची धावसंख्या पाहिजे तर 5 जाऊन पोहोचले. सौरभच्या नावामधून हा आला एक उत्तुंग दर्जेदार चौकार परंतु त्या दुसऱ्या सौरभने मात्र ते खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहिलं तर तो चौकार मात्र तिथून सोडलाय म्हणजे फंगल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे माझा फलंदाज बॅट्समन शुभम शुभम आणि अक्षय शुभम आणि अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र काहूर मनाडी उतरले तर स्ट्राईकला मात्र आता पाहतोय पण शुभम आहे. चांगला निर्णय मात्र या ठिकाणी पंच मनाभाई आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. वेळेची सांगता होते आणि इथून मात्र शुभम मात्र थोडासा बीट करून सोडले. चेंडू मात्र प्रत्येक चेंडून सोडून देण्याचा प्रयत्न करतोय. शुभमला देखील असं वाटतं की हा चेंडू वाईट आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी वापर करू शकला नाहीये. हाही चेंडू पाहतोय या ठिकाणी चेंडू मात्र टन 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 करत सीमा पार देतोय तर पाहायचं आहे. इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने झालंय. इथे मात्र चेंडूची फेकी करत असताना पहिले तर 3 धावा मैदानाच्या आतमध्ये अर्जित केल्या. 3 धावा या ठिकाणी पंच चेंडू स्वेर आहे परंतु धावा 3 मिळाले या चेंडूवरती. येस ऍब्सोल्युटली लेग बायच्या सुरुवात फास्ट करायचंय. येस लेग बायच्या 3 धावा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. पहिलं षटक कौस्तुभच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्यात मॅच मध्ये कौस्तुभने चांगला प्रत्येक वेळी कौस्तुभने चांगला कमबॅक केलाय परंतु इथे मात्र कौस्तुभ थोडासा महागडा ठरतोय की काय. याही ठिकाणी चेंडूची उसळी काय घेतली होती या ठिकाणी. सेमीफायनलचा थरारकचा सामना मैदानाच्या आतमध्ये फक्त वादळ निर्माण होत आहे. पहिल्या क्रमांक संपलाय. धावसंख्या 9 वरती फिरवले आणि इथे मात्र वादळ गुंगावत आहे. तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगतोय खरोखर तुम्हाला इथे 100% एफर्ट द्यायचे आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला जान टाकायचे आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला 100% एफर्ट देऊन तुम्हाला तिथे प्रयत्न करायचे आहे. धावांसाठी केले जाणे धावांसाठी केले जाण्याचे प्रयत्न मात्र या ठिकाणी होते तुम्हाला थांबवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथे धावसंख्या रोखायची आहे आणि इथे मात्र पाहिजे तर खरोखर धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती. 10 चेंडू 21 ची सर. याच हळूहळू मैदान देखील फुलू लागले. प्रत्येक ठिकाणी मैदानामध्ये पाहिलं तर आपण माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे देखील बेनगे गावाच्या कमिटीकडून आम्ही मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतो. खरोखर खूप लहान वयामध्ये देखील क्रिकेट प्रेमींचे एक अंश या ठिकाणी पुनर्स्थित करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत परंतु या व्यासपीठावर देखील मान्यवर देखील यांची उपस्थिती आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीने आज इथे हा कार्यक्रम पूर्ण आलेला आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय म्हणजे एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि इथे मात्र धावसंख्या 9 झालेत. दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमेश मात्र आता मात्र आलेला आहे आणि इथे मात्र तिला फेस करणार आहे. चेंडू मात्र पाहत होतो आपण म्हणजे अक्षयच्या शोल्डर मध्ये जी ताकद आहे ना, त्या आर्म्स आहेत ना, खूप पॉवरफुल आहेत. त्याचा फायदा निश्चित या ठिकाणी होतोय का. येस परंतु इथे फसलाय नॉन लेन्स मध्ये नाही पडलाय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग करू शकत नाही, जज करू शकत नाहीये ते जज. लॉंग ऑफचा खिलाडी मात्र त्या सीमारेषेपासून त्या चेंडूवरती येईपर्यंत इथे मात्र आता पाहिजे अक्षयला जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचं सोनं या ठिकाणी करू शकतं का. कालची मॅच सुद्धा याच टाइमला या क्षणामध्ये रंगली होती आणि तो क्षण मात्र आठवायला आता
दूर नाहीये. कालची सेमीफायनल पाहिलं तर खरोखर तो क्षण सोडून आपल्या देखील आज या ठिकाणी रंगलाय. धावसंख्या पाहता तो किती 11 वरती आहे. टप्प्याचा चेंडू पण या ठिकाणी फायनल मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन मध्ये बेताबचा बादशाह दोन्ही साईडने लेग स्पिन करतोय. ऑफ स्पिन लेग स्पिनचा मात्र महिला आहे आणि या ठिकाणी मात्र त्याच जोरावरती मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. एकच धाव मिळते. इथे मात्र प्रयत्न करतात एखादा मोठा फटका येईल कसा याचे मात्र इथे प्रयत्न करताना दिसत या सेमीफायनलच्या मैदानामध्ये. ओपनिंग पेअर आहे अक्षय आणि शुभम. रिवर्स अध्ययन करण्याचा प्रयत्न पण सौरभ मात्र आहे. शेडू जाऊन होईल का नाही परंतु हातामध्ये एकच धाव मिळाले. एका धावामध्ये प्रयत्न देखील सक्सेस आहे आणि एका धावाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. परंतु इथे मात्र अक्षय सांगतात मला इथे भीती वाटते की इथे या प्रत्येक क्षणामध्ये की रन मिळण्यासाठी देखील हा सामना तसा असतो. सेमीफायनल आणि फायनल या फायनल मध्ये ना प्रत्येक जण आहे ना क्षणोक्षणी वेळोवेळी सेकंड त्यामध्ये जीव ओतण्याची क्षमता असते प्रत्येक खेळाडूमध्ये हे पाहतायत. आणि आज खूप वेगळ्या पद्धतीचा आपण आहे निश्चित हा खेळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक ठिकाणी चारी चौपई बाजूनी बाउंड्री लगवण्याची क्षमता मात्र खेळाडूमध्ये आहे. आणि आता त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हेच गोलंदाज टाकमध्ये अमिश मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टाकमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाज अक्षयसाठी. हो आलाय ज्याच्या बॅट मधून परंतु हवेमध्ये जाऊन बसलाय. एलिव्हेशन नाही. रुद्रने कॅच पुन्हा पकडले. ज्या रुद्रने आपण पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग करून दिली होती तो कॅच पकडला होता आणि इथे मात्र मुवमेंट कॅच टुर्नामेंट मुवमेंट कॅच आहे. येस ऍब्सोल्युटली. इथे मात्र अक्षयने तंबूचा रस्ता दाखवलाय. इथे मात्र धावसंख्या 13 वरती आहे. इथे मात्र हवेच नैसर्गिक वातावरणामध्ये थोडासा सपोर्ट मिळत होता म्हणजे थोडासा तुम्हाला त्याची लग मिळत होता. परंतु आता मात्र तुम्हाला इथे टायमिंग आणि तुमची ताकद हीच तुम्हाला इथं कामी येणार आहे. कारण की तुम्हाला एक षटकार इन मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला आणू शकतं. हे मैदानाच्या आतमध्ये निश्चित तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. खूप सुरेख पद्धतीने सामना रंगतोय परंतु आता मात्र पाहिलं तर रणपारवाडी एका बाजूला आणि राम जानकी गावखडी एका बाजूला पाहतोय. कारण की इथे मात्र पाहिलं ना तर तंबूचा आसरा आपण अक्षयच्या माध्यमातून दाखवला पण गणेश मात्र या मैदानाच्या आतमध्ये डावखोरा पहिला सज्ज आहे. या ठिकाणी 2 धावा निश्चित घेण्याचा प्रयत्न करणार परंतु वेगवान चतुर गोलंदाजी पाहायचा काय होत आहे काय गेलं या ठिकाणी पाहत होतं. खरोखर या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी गणेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. थोडासा रनअप कमी पडलाय आणि इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सीमा रेषेपासून ते त्यांनी जे दोर लगावले जे एफर्ट टाकलेत तो चेंडू गॅदर केलाय. दुसऱ्या रनअपला मात्र तिने तो तिथपर्यंत तो सीमेपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. तो म्हणजे शून्याचा चष्मा घालून परततोय गणेश. डावखुरा होता या ठिकाणी मात्र त्याला बोनस पॉईंट होता आणि या मॅच मध्ये या ग्राउंड वरती अन्यथा पाहिलं तर खरोखर डावखुऱ्याचा खूप या ठिकाणी शैली चालली आहे आणि इथे मात्र कौतुक तर या क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं नाव काय विराजचं कौतुक करावं लागेल. खरोखर या ठिकाणी खूप एफर्ट टाकले या ठिकाणी खूप मेहनत केले आणि त्याची चेंडू फेकण्याची जी पद्धत आहे ना प्रॉपर मिडल स्टंप म्हणजे स्टंपच्या वरतून देखील नाही म्हणजे चेंडू हातामध्ये आल्यानंतर प्रॉपर स्टंपला देखील लावू शकतो. इतका जोरदार चेंडू त्या ठिकाणी ताकदीने फेकला होता. एवढ्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आता मात्र इथे पाहतो महेश दळवी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षय मात्र हे 3रं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले. लॉफ्ट केलाय इझी लॉफ्ट केलाय
काय घडलंय या ठिकाणी मात्र काळू कोणाच्या दिशेने सीमा पाल चौकार आलाय आणि इथे मात्र खरोखर थोडासा म्हणावं लागेल खराब क्षेत्ररक्षण जज नाही करू शकले, परंतु तिथे मात्र रुद्रने देखील त्याला बॅकअप केला नाहीये आणि चेंडू मात्र हातात घेऊन सीधा सीमारेषेच्या दिशेने चालता पडलाय आणि इथे मात्र हा फलंदाज बोलता झालाय. तर आता धावसंख्येमध्ये भर पडले 4 धावांनी. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती, तर 18 धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 आणि 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा फटाफट करायचा आहे. 4 चेंडू 12 धावा म्हणजेच काय 3 ची सरासरी किंवा 2 षटकार किंवा 3 चौकार. काय घडणार सेमीफायनलचा क्रिकेटचा महासंग्राम. या चेंडूवरती येस मंकी टाइम मारला या ठिकाणी. काय एफर्ट लागतोय या ठिकाणी, एन्जॉय करतोय क्रिकेटला, खरोखर सुपर एन्जॉय करतोय सौरभचं कौतुक करावं लागेल, कारण की या मॅच मध्ये पूर्ण कावूर बांधले मैदानामध्ये नाचत पहिले तर खरोखर एन्जॉय हा क्रिकेट करत खरोखर त्याला माहिती आहे एफर्ट टाकतोय. आणि इथे मात्र धावसंख्या फक्त मिळाली, एकच धावसंख्या मिळाली. एका धावांची धावसंख्या 19 जाऊन 20 मध्ये जाऊन पोहोचले. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. वेट अँड वॉच सेमीफायनलचा सामना थोड्याच वेळेला रंगतोय, परंतु 3 चेंडूसाठी आपल्याला थांबावं लागणार की इथून काय घडणार नाही, काय बिघडणार. अद्याप कोणी जिंकले देखील नाहीये, अद्याप कोणी इथून हारले देखील नाहीये. परंतु आता काय पुढच्या चेंडूसाठी तयार. चला फास्ट गोल ऑन. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात व्हेरिएशन करता चेंडू 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला आणि इथे मात्र 1 रनची फाईल मिळाली. धावामध्ये भर पडले, धाव जाऊन पोहोचले 21 वरती. आलाय दर्जेदार शॉट आणि जातोय काय लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉट केलाय चेंडूला. बिग हिट आलाय आणि इथे मात्र दाखवून दिले शुभम यांनी. शुभमच्या बॅटमधून खरोखर पाहिलेत ना तर त्याचे शोल्डर आर्म्स एकदम मजबूत दमदार आहेत आणि त्यामधून आलेला हा उत्तुंग षटकार दाखवून दिले. मॅच मुवमेंट टर्निंग झालाय. मॅच कुठे टर्निंग झालाय, कारण की इथे मात्र ना पाहिलं तर अक्षय यांनी जो वाईट टाकला आणि वाईट नंतर मॅच मुवमेंट झाला, थोडासा बरीचाट आलाय आणि इथे मात्र त्यानंतर शुभमने मात्र या ओपनिंग पेअर बदला मैदानाच्या आतमध्ये अजून तळ टोकून उभा आहे आणि तो इथे मात्र षटकार मारलाय. आणि शुभमच्या वैयक्तिक कोट्यामध्ये धावसंख्या जर पाहिलीत ना 17 धावा मात्र जमवल्यात. 17 धावा मात्र जमवल्यात. तर मित्रांनो प्लीज पास करायचा आहे. 1 चेंडू 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3 धावा. 2 चेंडू 3चा खेळ आहे. या चेंडूवरती सगळ्यांच्या नजर असणार. लाखो प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 2-3 2-3 येस ऍब्सोल्युटली. इथे मात्र धावची स्नेहमत विकेट मिळते. तंबूच्या आसनामध्ये परत नाही, परंतु सामन्यामध्ये रंगत तर मजा आले. आता 1-2 आता मात्र हा संघाचा सामना इथे मात्र रंगतोय. आता काय घडतंय मात्र अक्षय मित्र सांगतोय खरोखर या ठिकाणी एका बाजूला पाहिलं तर खरोखर सौरभ फडके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि राम जानकी गावगडकी आणि एका बाजूला पाहिला तर रानफारवाडीमध्ये काय आता माझा तडफदार उर्षेदार मात्र मॅच रंगते. जणू काय असं वाटतंय की ही मॅच फायनलचीच आहे का. हाच मात्र आता आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण की काल समय जो होता समय पे पहिले चलते है दुनिया इस समय पे झुकते है, पण आज या मैदानावरती खरोखर वेगळाच आनंद निर्माण करून दिला आहे. आणि खरोखर बोलता मला एवढा आनंद होतोय नाही ते की कारण की आज एवढं भाग्य लाभले, कारण की मॅच एवढे सुपर हिट होत आहेत ना. इथून मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज आहे.
1 चेंडू 2 धावा. काय करशील माझ्या भावा. कंपल्सरी चेस. मैदानाच्या आतमध्ये कुणी जायचं नाहीये. सामना रंगतोय प्लीज. 1 चेंडू 2 धावा. आता काय करणार माझ्या भावा बघायचंय. सुटलाय धावत. 1 धाव आले. 1 धाव आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पण प्रयत्नाच्या नादामध्ये 1 रन शॉट तशी पण 1 रन शॉट पहिल्याच दिलाय. पंचांनी सांगितलंय याचा ऍब्सोल्युटली इथे मात्र नशिबाचा खेळ आहे. आणि हा खेळ मात्र पाहिलं तर सौरभ सर इथे मात्र थोडस मॅच मध्ये काय घडलं ते पहा. पंचांनी धावण्याच्या आधी मात्र इथे सांगत होते 1 रन शॉट आहे, परंतु इथे मात्र डोके बसून बसलाय संघ. आणि इथे सौरभने मात्र चातुर्य केले. अर्थात पाहतोय की ज्याने मैदानावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे मात्र विजय संघ झालाय. रानपरवाडी गावखडी दत्तकृपा रावकणगाडी आज या मॅच मधून जातोय फायनलच्या मॅच मध्ये. दोन्ही मिक्स करताय तुम्ही. दत्तकृपा रणपार. अच्छा दत्तकृपा रणपार या वाडीचा इथे मात्र सेमी फायनल मधून विजय होतोय आणि फायनलच्या फेरीमध्ये पोहोचलाय. 1 नंबरची मॅच पाहतोय आपण इथे मात्र. आणि खरोखर या मॅच मध्ये खूप वेगळी गळ्यात मिळाले, परंतु इथे मात्र मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. दत्तकृपा हॅलो ब्रदर्स प्लीज मैदानाच्या बाहेर यायचे. सौरभ मिस्टर सौरभ हॅलो ब्रदर्स मैदानाच्या बाहेर यायचं. जल्लोष करायचा. फायनलची मॅच व्हायची अजून तो फायनलची मॅच व्हायची. प्लीज लवकर बाहेर यायचंय प्लीज. मॅन ऑफ द मॅच सौरभ. मॅन ऑफ द मॅच सौरभ कारण की ज्यांनी कारनामा केलाय. कारण की मैदानाच्या आतमध्ये ना चित्त्याची दोन लावले आणि या चित्त्याच्या दोडमध्ये पाहिलं ना तर सौरभचं या मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावलंय. प्लीज बदल प्लीज मैदानाच्या बाहेर यायचंय. आता मात्र इथून तुम्हाला प्रवास करायचा आहे डायरेक्ट थेट फायनल मध्ये. आणि प्रवास केलाय परंतु इथे टॉस करायचा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. परंतु निश्चित सामना खूप टफ झाला आणि इथून मात्र फायनल मध्ये आता सामना रंगतोय. चला सौरभ एक सौरभ नाही बोलत नाही फक्त ते मॅन ऑफ द मॅच. येस एस कॅमेरामॅन सौरभ मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. खूप मेहनत करून या मैदानाच्या आतमध्ये आणि खूप कष्ट केलेत. कारण की खूप एन्जॉय देखील तेवढं चांगलं केलं या खेळाडूने. आणि या छोट्या देहाच्या फलंदाजाने मात्र खरोखर क्षेत्ररक्षणामध्ये तेवढं ताकदीच्या जोरावर क्षेत्ररक्षण केल्याने हा मॅन ऑफ द मॅचचा हिरो झालाय या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये. परंतु अजून कुठे जाऊ नका. वाजलेत घड्याळामध्ये 7 वाजलेत परंतु फायनलचा सामना रंगणार आहे. सर किती षटकांचा असणार येस वेळेअभावी अभावी आपल्या थोडेसे 2 षटक कमी केला जातात. 10 चेंडूचा खेळ म्हणजे 2 षटकांचा खेळ असणार. 10 चेंडू कंपल्सरी चेसिंग